नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व करायचा आहे। पहा 6.2 हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट माहिती असणे आवश्यक आहे। लाइन ऑफ व्हिजन, हॉरिझॉन्टल लाइन। पहा आपण समजून घेऊ। पहा लाइन ऑफ व्हिजन म्हणजे काय? व्हिजन म्हणजे दृष्टी, म्हणजे आपण सपोज हा पर्सन आहे आणि तो सरळ पाहत आहे, असा सरळ पाहत आहे, म्हणजे ही लाईन कशी असेल? स्ट्रेट असेल, बरोबर आहे, क्षितिज समांतर, बरोबर आहे, हिला आपण म्हणणार हॉरिझॉन्टल लाईन। एखाद्या पर्सनने, एखाद्या व्यक्तीने किंवा एखादा ऑब्झर्वर आहे त्याने असं सरळ पाहिल्यानंतर जी डोळ्यातून अशी स्ट्रेट लाईन जाईल, सरळ पाहत आहेत, म्हणजे ती लाईन काय आहे? हॉरिझॉन्टल लाईन। पहा हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता जर वर पाहत असेल, असं वरच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे ह्या पर्सनचा डोळा आहे, हा ऑब्झर्वर आहे, त्याची आपल्याला हाईट विचारात घ्यायची नाही। हाईट आपल्याला हॉरिझॉन्टल लाईनच आहे म्हणून कन्सिडर करायचं आहे त्याची। या पर्सनची हाईट आपल्याला विचारात घ्यायची नाही आहे। सपोज हा व्यक्ती असा वरच्या दिशेने पाहत आहे, असं वर पाहत आहे, म्हणजे त्याची नजर कशी आहे? अशी स्ट्रेट वरच्या दिशेने आहे, म्हणजे येथे अँगल तयार होईल, बरोबर आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आणि त्याची वरच्या दिशेने पाहण्याची स्ट्रेट लाईन, त्यामध्ये अँगल तयार होतो। हा अँगल कोणता आहे? अँगल ऑफ इलिव्हेशन, याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन। पहा वरच्या दिशेने जर पाहत असेल व्यक्ती तर हॉरिझॉन्टल लाईनशी केलेला अँगल तो अँगल ऑफ इलिव्हेशन। ही काय आहे? स्ट्रेट लाईन आहे, बरोबर आहे, परंतु अशी डोळ्यांनी पाहिलेली लाईन आहे ती वरच्या दिशेने, त्याला आपण काय म्हणणार? लाईन ऑफ व्हिजन। व्हिजन म्हणजे काय? दृष्टी, म्हणजे डोळ्यातून पाहिलेली ती एक अशी लाईन आपण कन्सिडर करू। डोळ्यांनी पाहिलेली अशी स्ट्रेट लाईन ऑफ व्हिजन, म्हणजे ही काय? दृष्टिरेषा आहे, बरोबर आहे। आता सपोज ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि आता इथे वरच्या दिशेने अँगल झालेला आहे, या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या दिशेने, परंतु खालच्या दिशेने अँगल तयार झाला, म्हणजे हा पर्सन येथे आहे तर खालच्या दिशेने पाहत आहे, म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल लाईनच्या खालच्या दिशेने पाहत आहे, बरोबर आहे, तर हा अँगल होतो अँगल ऑफ डिप्रेशन। वरच्या दिशेने पाहत असेल तर अँगल ऑफ इलिव्हेशन आणि खालच्या दिशेने पाहत असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन, म्हणजे अँगल कुठे तयार होईल? हॉरिझॉन्टल लाईन आणि लाईन ऑफ व्हिजनमध्ये, बरोबर आहे। लाईन ऑफ व्हिजन वरच्या दिशेने असेल तर अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होईल, ही हॉरिझॉन्टल लाईन होईल आणि ही लाईन कोणती होईल? लाईन ऑफ व्हिजन। म्हणजे लाईन ऑफ व्हिजन जर हॉरिझॉन्टल लाईनच्या खाली पाहत असेल व्यक्ती तर अँगल ऑफ डिप्रेशन होणार आहे, आणि वरच्या दिशेने पाहत असेल तर अँगल ऑफ इलिव्हेशन होणार आहे, एवढं लक्षात राहू द्या। हॉरिझॉन्टल लाईनच्या वर पाहत असेल, आपण सरळ पाहिलं तर हॉरिझॉन्टल लाईन होईल, वर पाहिलं तर काय होईल? अँगल ऑफ इलिव्हेशन होईल, आणि खालच्या दिशेने पाहत असेल तर अँगल ऑफ डिप्रेशन होईल। पहा आता हा पहिला प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे। अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर। पहा एक व्यक्ती उभा आहे ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम चर्च। पहा एक चर्च आहे, पहा इथे आपण काय करू? सपोज हे चर्च आहे म्हणजे समजून घ्या, सपोज हे आपण चर्च काढलेलं आहे, तर एक व्यक्ती उभा आहे 80 मीटर दूर आहे या चर्चपासून। सपोज हा पर्सन आहे, त्याची हाईट आपल्याला विचारात घ्यायची नाही आहे, 80 मीटर दूर आहे, हा पर्सन आहे, सपोज सी नावाचा पर्सन आहे, तर याची हाईट आपल्याला फाइंड आउट करायची। कशाची? चर्चची हाईट किती असेल? फाइंड दी हाईट ऑफ चर्च। ही हाईट किती असेल? ही हाईट किती असेल? सपोज एवढी हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर हा पॉईंट कोणता येईल? हा पॉईंट आपण ए घेऊ सपोज, आणि हा पॉईंट बी घेऊ, तर ए बी एवढी हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे। तर येथे अँगल किती दिलेला आहे आपल्याला? द अँगल ऑफ इलिव्हेशन इज 45 डिग्री। पहा हाईट आपल्याला फाइंड आउट करायची म्हणून वरच्या दिशेने आपण पाहणार, बरोबर आहे,
हा जो येथे अँगल तयार होतो हा दिलेला आहे 45 डिग्री, म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे. हा ऑब्झर्वर आहे, पर्सन आहे, तो वरच्या दिशेने पाहत आहे या चर्चच्या टॉपकडे. तर हा येथे अँगल होत आहे 45 डिग्री. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ही हाईट फाइंड आउट करायची. आपल्याला ए बीची हाईट किती आहे ती फाइंड आउट करायची. ती ए बीची लेंथ म्हणजे काय असेल, हाईट ऑफ चर्च, त्या चर्चची हाईट असेल. पहा या प्रॉब्लेमसाठी आपण ए बी चर्चची हाईट घेऊ, सी हा ऑब्झर्वर घेऊ, हा अँगल ऑफ इलिव्हेशन होईल. आता हा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. पहा हे प्रॉब्लेम कसे आहेत, ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग कुठे होतो आपल्याला व्यवहारामध्ये हे समजण्यासाठी या टाईपचे प्रॉब्लेम आहेत. पहा पहिला प्रॉब्लेम, पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. पहा सपोज हे चर्च आहे, हे ए बी, हे आपण चर्च घेऊ, आणि एक पर्सन आहे तो स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर. पहा 80 मीटर दूर आहे, हा पॉईंट सी घेऊ आपण, म्हणजे इथे पर्सन आहे, सी हा पर्सन आहे, ऑब्झर्वर आहे, बरोबर आहे. पर्सन किती दूर आहे, हे चर्च आहे ए बी म्हणजे, बरोबर आहे. चर्चची हाईट झालेली आहे आणि 80 मीटर दूर आहे पर्सन. आणि अँगल ऑफ इलिव्हेशन, हा पर्सन या चर्चच्या टॉपकडे पाहत आहे, तर येथे अँगल होत आहे 45 डिग्रीचा. म्हणजे हा अँगल कोणता आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन. तर आपल्याला फाइंड दी हाईट ऑफ दी चर्च. तर ए बीची लेंथ किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. ए बीची लेंथ किती असेल, पहा आता हा थिटा आपल्याला माहिती आहे 45 डिग्रीचा आहे, ही साईड माहिती आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल होतो, बरोबर आहे. कारण चर्चची हाईट या जमिनीला 90मध्ये असेल, म्हणजे परपेंडिक्युलर असेल. पहा हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. पहा सोल्युशन, लेट ए बी आपण काय घेतलेली आहे, चर्चची हाईट घेतलेली आहे. लेट ए बी बी दी हाईट ऑफ चर्च, हाईट ऑफ चर्च, अँड सी हा पॉईंट म्हणजे आपण एक पर्सन घेतलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे ऑब्झर्वर, तो वरच्या दिशेने पाहत आहे. अँड सी बी दी पोझिशन आहे ती त्या पर्सनची, सी बी दी पोझिशन ऑफ दी ऑब्झर्वर, किंवा पर्सन करू, पोझिशन ऑफ दी पर्सन. हेअर बी सी म्हणजे हा ऑब्झर्वर आणि चर्च यामध्ये डिस्टन्स किती, 80 मीटर आहे, म्हणजे बी सीची लेंथ किती आहे, 80 मीटर. अँड हा अँगल तयार होतो 45 डिग्री, ए सी बी, अँड अँगल ए सी बी इक्वल टू 45 डिग्री, बरोबर आहे. हा आहे अँगल ऑफ इलिव्हेशन. आता या ट्रायंगलचा विचार करू आपण. इन ट्रायंगल ए बी सी राईट अँगल ट्रायंगल आहे. येथे आपण साईनचा फॉर्म्युला वापरता येणार नाही आणि कॉसचाही वापरता येणार नाही, कारण हायपोटेनसची लेंथ आपल्याला माहिती नाही. टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण, कारण हायपोटेनस आपल्याला काढायचं पण नाही आहे आणि ती लेंथ पण आपल्याला माहिती नाही आहे, बरोबर आहे. आपल्याला फक्त ही साईड फाइंड आउट करायची आहे. आपण टॅन थिटा आपण हा घेऊ 45, म्हणजे टॅन सी टॅन 45 डिग्री म्हणजे काय असेल, या अँगलची टॅन व्हॅल्यू काय येणार आहे, टॅन म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, बरोबर आहे. या अँगलची अपोजिट साईड ए बी आणि ॲडजसंट साईड बी सी. पहा टॅन 45 ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, टेबलमध्ये टॅन 45ची व्हॅल्यू 1 आहे, आणि ए बी अपॉन बी सीची लेंथ आपल्याला 80 दिलेली आहे, 80 मीटर, बरोबर आहे. ए बीची आपल्याला फाइंड आउट करायची. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 80 × 1 म्हणजे 80 होतील, आणि या साईडला ए बी इक्वल टू 80 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर ए बीची लेंथ 80, युनिट आहे मीटर. पहा ए बीची लेंथ 80 मीटर आलेली आहे.
म्हणजे ही पण लेंथ 80 झालेली आहे, ही पण 80 आपल्याला दिलेली आहे. देअरफॉर दी हाईट, पहा नंतर सेंटेन्स पूर्ण लिहायचं आहे. दी हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. पहा इथे अँगल दिलेला आहे. ही समोरची साईड काढायची अँगलच्या, परंतु ॲडजस्टंट साईड दिलेली आहे तर टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. किंवा ही साईड काढायची असेल, ही साईड दिलेली असेल तरी पण टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करायचा, कारण हायपोटेनसची लेंथ आपल्याला माहिती नाही आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 2. फ्रॉम दी टॉप ऑफ लाईट हाऊस. येथे एक लाईट हाऊस आहे. पहा लाईट हाऊस तुम्हाला माहिती आहे, समुद्रकिनारी असते ते लाईट हाऊस. तर या लाईट हाऊसमध्ये येथे एक पर्सन बसलेला आहे आणि तो काय करत आहे, या जहाजाकडे पाहत आहे, या शिपकडे पाहत आहे. पहा लाईट हाऊसवर येथे पर्सन आहे, तो या जहाजाला पाहत आहे. म्हणजे त्याच्या जहाजाच्या हाईटपेक्षा वर आहे, तो जहाजाकडे पाहत आहे, म्हणजे खालच्या दिशेने पाहत आहे. बरोबर आहे. म्हणजे येथे अँगल कोणता होईल, डिप्रेशन अँगल. इलिव्हेशन होईल का, नाही. जर वर पाहिलं असतं तर अँगल ऑफ इलिव्हेशन झाला असता, परंतु उंचावर आहे आणि तो खाली पाहत आहे, म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन होणार आहे. येथे पर्सन आहे, समजा ऑब्झर्वर येथे आहे, या शिपला पाहत आहे. बरोबर आहे. सपोज येथे अँगल पहा, आपण या शिपची हाईट किती आहे ती विचारात घेणार नाही. अँगल तयार होत आहे 60 डिग्री, म्हणजे लाईट हाऊस, हे लाईट हाऊस येथे 60 डिग्री अँगल तयार होणार आहे. अँगल तयार कुठे होईल तुम्हाला सांगतो मी. आणि हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. पहा ही हाईट किती, लाईट हाऊसची हाईट 90 मीटर दिलेली आहे. ही हाईट आहे 90 मीटर. देन फाइंड हाऊ फार दी शिप इज फ्रॉम दी लाईट हाऊस. तर हे डिस्टन्स किती आहे, या लाईट हाऊसपासून या शिपचं डिस्टन्स किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ही लेंथ किती आहे. सपोज हा पॉईंट आपण ए घेऊ, म्हणजे येथे ऑब्झर्वर आहे, हा पॉईंट बी घेऊ आणि इथे सी घेऊ. आता अँगल डिप्रेशनचा 60 डिग्री अँगल कसा तयार होतो. हा पर्सन आहे, तो सरळ पाहिल, सरळ पाहिलं म्हणजे असा या दिशेने पाहिल, तर ही आहे होरिझॉन्टल लाईन. बरोबर आहे. होरिझॉन्टल लाईन आणि ही व्हिजन लाईन होईल, म्हणजे अँगल येथे तयार होणार आहे. 60 डिग्री अँगल येथे तयार होईल या पॉईंटवर. पहा येथे अँगल 60 डिग्री तयार होईल. हा अँगल 60 होणार नाही, कारण होरिझॉन्टल लाईन आणि व्हिजन लाईन, ही आहे व्हिजन लाईन, यामध्ये होणारा अँगल 60 डिग्री येथे होईल. पहा हा अँगल 60 आहे, परंतु ही लाईन BC लाईन आणि ही होरिझॉन्टल लाईन पॅरलल असतील. सपोज येथे पॉईंट आपण D घेऊ, म्हणजे AD आणि BC पॅरलल आहेत. या दोन लाईन पॅरलल, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल AC. म्हणजे हा जो अँगल आहे तोच अँगल हा पण असेल. म्हणजे हा अँगल किती असेल, 60 डिग्री, कारण ते अल्टरनेट अँगल होतील. बरोबर आहे. या दोन पॅरलल लाईन, ही ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा पण अँगल 60 येणार आहे. आपला डिप्रेशन अँगल हा आहे, परंतु आपल्याला ही लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण हा अँगल 60 दाखवला, हा 60 म्हणून हा 60. बरोबर आहे. आता या ट्रायंगलमध्ये आपल्याला हा अँगल माहिती आहे, ही साईड माहिती आहे, तर ही साईड काढता येईल. त्याप्रमाणे आपल्याला सॉल्व करायचं आहे. पहा आता AB म्हणजे काय, लाईट हाऊसची हाईट आहे, आणि C म्हणजे काय, पोझिशन ऑफ शिप. पहा पिक्चरवरून तुमच्या लक्षात आलेलं आहे, ही AB म्हणजे लाईट हाऊसची हाईट आहे. आता C या ठिकाणी काय आहे, ऑब्झर्वर आहे, म्हणजे शिप आहे. C या पॉईंटला शिप आहे. बरोबर आहे. येथे शिप आहे, हे लाईट हाऊस आहे, म्हणजे लाईट हाऊसची हाईट आहे. तर येथून या लाईट हाऊसच्या टॉपवरून एक व्यक्ती ऑब्झर्वर या शिपला पाहत आहे, म्हणजे त्याची लाईन ऑफ व्हिजन ही असेल. बरोबर आहे. ही लाईन ऑफ व्हिजन. तर अँगल ऑफ डिप्रेशन हा होईल का, नाही. होरिझॉन्टल लाईन बरोबर त्या लाईन ऑफ व्हिजनने केलेला अँगल तो पाहिजे आपल्याला. आता होरिझॉन्टल लाईन जर येथून लाईट हाऊसच्या टॉपवर बसलेल्या व्यक्तीने जर सरळ पाहिलं तर हे काय होईल, होरिझॉन्टल लाईन होईल. ही होरिझॉन्टल लाईन होईल. बरोबर आहे. आणि ही लाईन ऑफ व्हिजन, यामध्ये होणारा अँगल
हा किती दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री, हा दिलेला आहे 60 डिग्री अँगल, म्हणजे हा अँगल 60 आहे. तर ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे आणि ए सी ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा पण अँगल 60चा होईल. बरोबर आहे, हा अँगल 60 डिग्रीचा. लाईट हाऊसची हाईट आपल्याला 90 मीटर दिलेली आहे, ही हाईट आहे 90 मीटर. तर देन फाइंड हाऊ फार दी शिप इज फ्रॉम दी लाईट हाऊस. हे शिप आणि हे लाईट हाऊस किती डिस्टन्स आहे, म्हणजे ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची. बी सीची लेंथ काय असेल. याचं सोल्युशन लिहू आपण. लेट ए बी बी दी height of lighthouse and C ही शिपची पोझिशन आहे and C be the पोझिशन ऑफ शिप. C या ठिकाणी शिप आहे, पोझिशन ऑफ शिप. डिप्रेशन अँगल हा होत आहे, येथे पॉईंट घेऊ आपण D सपोज, म्हणजे DAC हा डिप्रेशन अँगल 60 डिग्री दिलेला आहे आपल्याला. अँगल ऑफ डिप्रेशन अँगल DAC इक्वल टू 60 डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर अँगल ACB हा पण अँगल 60 डिग्री होईल. देअरफॉर अँगल ACB इक्वल टू 60 डिग्री. रिझन काय लिहिणार आपण, हे दोन अँगल अल्टरनेट अँगल आहेत. रिझन लिहिणार सिन्स अँगल DAC अँड अँगल ACB आर अल्टरनेट अँगल्स. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रंट असतात, इक्वल असतात. आता या ट्रायंगलचा विचार करू आपण. इन ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल आहे. इन ट्रायंगल ABC आपल्याला ही लेंथ काढायची आहे. आपण त्यासाठी आपण टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करू, कारण अपोजिट साईड आपण ॲडजसंट साईड दिलेली आहे. ही व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे ॲडजसंट साईड आपल्याला काढता येईल. इन ट्रायंगल ABC टॅन 60 डिग्री म्हणजे या अँगलची टॅन व्हॅल्यू काय असेल, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. अपोजिट साईड AB आणि ॲडजसंट साईड BC. टॅन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3. ही व्हॅल्यू पाठ असायला पाहिजे. टॅन 60 म्हणजे काय, √3. ABची लेंथ आहे 90, BCची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. देअरफॉर √3 हे BC या साईडला येतील, BC इक्वल टू 90. बरोबर आहे. देअरफॉर BC इक्वल टू हे 90 हे √3 डिव्हिजनमध्ये येतील. फक्त BCची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला. येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, BC या साईडला आलेले आहेत, फक्त BC पाहिजे म्हणून √3 आपण या साईडला पास केले. परंतु √3 डिनोमिनेटरमध्ये आहे. डिनोमिनेटरमध्ये √3 आहेत, म्हणजे रूटची टर्म डिनोमिनेटरमध्ये नसली पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला त्याच टर्मने मल्टिप्लाय करतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो, याच्या पुढे लिहायचं. देअरफॉर BC इक्वल टू BCची लेंथ 90 अपॉन √3 आहेत ना, येथे पण √3ने मल्टिप्लाय करणार आणि येथे पण √3ने मल्टिप्लाय करणार. दोन्ही साईडला √3ने मल्टिप्लाय केला आपण, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. म्हणजे काय होईल, हे 90 √3 होतील, 90 इंटू √3. बरोबर आहे. आणि अपॉन √3 आणि √3 म्हणजे √3चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. √3 आणि √3 इंटू √3 म्हणजे आपण असंही लिहू शकतो, √3चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 3 मिळेल आपल्याला. √3 आणि √3 म्हणजे असंही लिहू शकतो आपण, √3 इंटू √3 म्हणजे काय, रूटमध्ये एकाच रूटमध्ये असंही लिहू शकतो आपण. 3 इंटू 3 रूटमध्ये 9 होतील.
रूटमध्ये 9 म्हणजे 9चं स्क्वेअर रूट 3, म्हणजे याचा आन्सर काय मिळते आपल्याला, फक्त 3 मिळत आहे. √3 × √3 म्हणजे काय, आपण 3 लिहिणार. पहा हे 3ने आता 90 डिवाईड करता येतील आपल्याला, तर हे 30 होतील, म्हणजे 30√3, 30 × √3. परंतु √3ची व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची सांगितलेली आहे. म्हणजे आता √3 ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू 1.73. √3ची व्हॅल्यू काय आहे 1.73. हा मल्टिप्लिकेशन करू 30 × 1.73. 1.73 × 30 0 9 पॉईंट इथे येईल 51.90 इक्वल टू 51.90. ही लेंथ आहे मीटरमध्ये. देअरफॉर BC म्हणजे काय, म्हणजे हे शिप या लाईट हाऊसपासून एवढ्या डिस्टन्सवर आहे, बरोबर आहे, BCची लेंथ. नंतर पुढे सेंटेन्स लिहा, दी शिप इज 51.90 मीटर इज फार म्हणजे दूर, इज फार फ्रॉम लाईट हाऊस. पहा प्रथम हे आहे, नंतर हे आहे, आणि नंतर हे सेंटेन्स लिहायचं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड. पहा एक रोड आहे आणि रोडच्या या साईडला एक बिल्डिंग आहे आणि या साईडला एक बिल्डिंग आहे आणि मध्ये असा रोड आहे. त्या रोडची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12 मीटर. सपोज AB ही एक बिल्डिंग आहे आणि CD ही एक बिल्डिंग आहे. या साईडला एक बिल्डिंग आहे, या साईडला बिल्डिंग आहे, मध्ये रोड आहे. त्या रोडची विड्थ आहे 12 मीटर. फ्रॉम दी टॉप ऑफ दी फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. पहा फर्स्ट बिल्डिंग तिची हाईट आपल्याला 10 मीटर दिलेली आहे. ही हाईट आहे 10 मीटर फर्स्ट बिल्डिंगची. दी अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ दी टॉप. पहा या पॉईंटवरून अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणजे या C पॉईंटवर फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपवरून येथे अँगल ऑफ इलिव्हेशन तयार होतो. म्हणजे हा होरिझॉन्टल, ही होरिझॉन्टल लाईन असेल, बरोबर आहे, ही होरिझॉन्टल लाईन आलेली आहे. तर अँगल ऑफ इलिव्हेशन हा होईल. हा अँगल दिलेला आहे 60 डिग्री. हा अँगल आहे 60 डिग्री. तर व्हॉट इज दी हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. तर या सेकंड बिल्डिंगची हाईट किती असेल, म्हणजे CDची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे इथे रेक्टँगल तयार होईल, कारण हा 90चा अँगल आहे, हा 90चा अँगल आहे आणि ही होरिझॉन्टल लाईन आहे. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, येथे 90चा अँगल होतो, बरोबर आहे. म्हणजे हा रेक्टँगल होईल. ही 10 मीटर लेंथ आहे, म्हणजे रेक्टँगलची ही पण लेंथ किती असेल 10 मीटर. ही 12 मीटर आहे, म्हणजे ही पण किती आहे 12 मीटर, बरोबर आहे. आता या ट्रायंगलमध्ये हा 60चा अँगल आहे, ही साईड माहिती आहे, तर ही साईड आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. ही साईड माहिती झाली, एवढी 10 आहे, ही साईड आपण फाइंड आउट करू. सपोज येथे पॉईंट घेऊ आपण E, म्हणजे CEची लेंथ आपण फाइंड आउट करणार. CEची लेंथ फाइंड आउट झाली, दोघांची ॲडिशन केली आपण DE आणि EC, म्हणजे आपल्याला काय मिळेल DC मिळेल. पहा सॉल्व करूया. सोल्युशन कसं लिहिणार आपण, AB आणि CD आपण दोन बिल्डिंग घेतलेले आहेत, बरोबर आहे. लेट AB and CD be the heights of building, be the heights of buildings, and BD be the width of road, angle of elevation. या फर्स्ट बिल्डिंगच्या टॉपला अँगल ऑफ इलिव्हेशन, या सेकंड बिल्डिंगच्या टॉप बरोबर केलेला अँगल 60 डिग्री आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल कोणता आहे
CAE अँगल CAE हा अँगल 60 डिग्री आहे, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण फ्रॉम फिगर रेक्टँगल आहे म्हणून प्रूफ करायची गरज नाही आपल्याला. इथे रेक्टँगल तयार होतो, बरोबर आहे. हा 90 आणि ही ओरिजिनल लाईन असल्यामुळे हा पण 90 आहे. फ्रॉम फिगर क्वाड्रिलॅटरल ABDE इज अ रेक्टँगल. स्क्वेअर होणार नाही कारण ही साईड 10 आहे, ही 12 आहे, इक्वल नाही आहे, बरोबर आहे. इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल असल्यामुळे आपल्याला ही 10 दिलेली आहे म्हणजे ही पण 10 होईल, ED, बरोबर आहे. देअरफॉर AB ही साईड आपल्याला 10 दिलेली आहे, ती साईड इक्वल आहे EDला, बरोबर आहे. इक्वल टू 10 होईल. आणि BD ही आपल्याला 12 मीटर लेंथ दिलेली आहे म्हणजे AE पण 12 असेल. BD इक्वल टू AE इक्वल टू 12 मीटर. येथे रिझन काय लिहिणार, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल कॉन्ग्रंट अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. या साईडवरून आपल्याला ही साईड मिळाली, ही 12 आहे. आता या ट्रायंगलचा विचार करू आपण. ट्रायंगल AEC. इन ट्रायंगल आपल्याला CEDची लेंथ फाइंड आउट करायची, त्यापैकी EDची माहिती झालेली आहे, परंतु एवढी लेंथ माहिती करावी लागेल. एवढी लेंथ आपण या ट्रायंगलवरून माहिती करू, म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला CDची लेंथ मिळेल. इन ट्रायंगल CAEC हा राईट अँगल ट्रायंगल आहे AEC. या ट्रायंगलमध्ये आता येथे टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करू, कारण ॲडजस्टंट साईड माहिती आहे. या अँगलची ॲडजस्टंट साईड अपोजिट साईड आपल्याला काढायची आहे. इन ट्रायंगल AEC tan 60 म्हणजे अपोजिट साईड CE अपॉन ॲडजस्टंट AE, बरोबर आहे. या अँगलची टॅन व्हॅल्यू म्हणजे काय, अपोजिट साईड CE आणि अपॉन ॲडजस्टंट साईड AE. tan 60ची व्हॅल्यू माहिती आहे √3, बरोबर आहे. CE ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. येथे CE ॲज इट इज. आणि AEची लेंथ 12 आहे, ती आपल्याला दिलेली नव्हती. ही साईड 12 आहे म्हणून ही पण साईड 12 होईल कारण हा रेक्टँगल आहे. देअरफॉर CEची लेंथ काय मिळेल, CE इक्वल टू 12 × √3, बरोबर आहे. हे 12 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. CEची लेंथ मिळाली. येथे आपल्याला √3ची व्हॅल्यू मागच्या प्रॉब्लेममध्ये √3ची व्हॅल्यू 1.73 दिली होती, बरोबर आहे. परंतु येथे दिलेली नाही आहे. दिलेली नसल्यामुळे आपण असंच राहू देऊ. दिली असेल तर व्हॅल्यू पुट केली असते आपण, परंतु व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली नाही आहे, असंच राहू देऊ आपण. CEची लेंथ मिळाली 12√3. ही आहे 12√3 एवढी लेंथ मिळाली आपल्याला, बरोबर आहे. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, CDची लेंथ. नाऊ कारण ते 3 पॉईंट कोलिनियर आहेत, एकाच लाईनवर आहेत. नाऊ CD इक्वल टू CE प्लस ED. CE प्लस ED. रिझन समोर लिहा बिटवीननेस CED. C पॉईंट डॅश E पॉईंट डॅश D पॉईंट, तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. त्यामुळे आपण असं CD इक्वल टू CE प्लस ED लिहू शकतो. CEची लेंथ आत्ता फाइंड आउट केली आपण 12√3. ही लेंथ आहे 12√3 आणि प्लस EDची लेंथ. EDची लेंथ 10 आहे, बरोबर आहे. EDची लेंथ 10. असंच राहू देऊ आपण. देअरफॉर CD इक्वल टू असं लिहू शकतो 10 + 12√3. असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, परंतु टेक्स्टबुकमध्ये असा आन्सर आहे. एवढं काय आहे मीटर. CDची लेंथ एवढी मिळेल आपल्याला. CD म्हणजे काय, सेकंड बिल्डिंगची हाईट आहे. देअरफॉर व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. देअरफॉर
the height of second building is 10 plus 12 root 3. 10 plus 12 root 3 हे मीटरमध्ये. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. 2 poles ऑफ हाईट्स 18 मीटर अँड 7 मीटर. 2 पोल आहेत 18 मीटर आणि 7 मीटर या लांबीचे इरेक्टेड ऑन ग्राउंड, असे ग्राउंडवर सरळ उभे केलेले आहेत. पहा 2 पोल आहेत, सपोज हा एक पोल आहे आणि हा एक पोल आहे, असे ग्राउंडवर 2 सरळ उभे केलेले आहेत. जो लहान पोल आहे त्याची लेंथ आहे 7 मीटर, जो मोठा पोल आहे त्याची लेंथ आहे 18 मीटर. The length of the wire fastened at their tops is 22 मीटर. पहा या पोलचा टॉप हा आहे आणि या पोलचा टॉप हा होईल, बरोबर आहे. एक वायर यांना असं बांधलेलं आहे, पहा स्ट्रेट आहे वायर, हा टॉप टू हा टॉप जॉईन केलेला आहे एका वायरने. त्याची लेंथ आहे 22 मीटर. ही लेंथ दिलेली आहे 22 मीटर. तर फाइंड द अँगल मेड बाय दी वायर विथ दी होरिझॉन्टल. पहा होरिझॉन्टल ही लाईन होईल, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल किती आहे, हा अँगल ऑफ इलिव्हेशन होईल. हा थिटा किती आहे तो आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे. सपोज ए बी हा एक पोल आहे आणि सी डी हा एक पोल आहे. पहा मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे हा प्रॉब्लेम आहे, हे आपण जॉईन करू. पोल सरळ आहेत ग्राउंडला, म्हणजे हा 90चा अँगल आहे, हा 90चा अँगल आहे. या पोलची लेंथ माहिती आहे, या पोलची लेंथ माहिती आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द अँगल, हा थिटा फाइंड आउट करायचा आहे. पहा त्यासाठी फक्त हायपोटेनस माहिती आहे आपल्याला. या ट्रायंगलचा विचार केला तर हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. ही पण साईड माहिती नाही आणि ही पण साईड माहिती नाही. हा जर रेक्टँगल असेल तर ही साईड आपल्याला काढता येणार नाही, कारण ही साईड आपल्याला दिलेली नाही आहे, बरोबर आहे. हिची लेंथ किती आहे ती माहिती नाही आपल्याला, त्यामुळे ही पण साईड आपल्याला काढता येत नाही. पहा रेक्टँगल असल्यामुळे ए बीची लेंथ किती आहे 7 मीटर, म्हणजे याच्या समोरची साईड ही पण लेंथ किती असेल 7 मीटर. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ही लेंथ असेल 7 मीटर, कारण हा रेक्टँगल आहे, बरोबर आहे. ही टोटल 18 आहे, एवढी लेंथ सी पासून डी पर्यंत एवढी 18 आहे, म्हणजे त्या पोलची लेंथ आहे, बरोबर आहे. परंतु एवढा रेक्टँगल होत असल्यामुळे ही लेंथ 7 मीटर, तर ही पण लेंथ 7 मीटर. सपोज हा पॉईंट आपण ई घेऊ. पहा टोटल 18 आहे, एवढी लेंथ 7 आहे. 18मधून 7 मायनस केले आपण तर काय होईल 11, म्हणजे सीची लेंथ आपल्याला 11 मीटर मिळेल, बरोबर आहे. पहा इथे 11 लहान दिसत आहेत आणि 7 जास्त दिसत आहेत, परंतु समजून घ्या. पहा आता या 2 साईड माहिती आहेत, म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. साईनचा फॉर्म्युला अप्लाय करू. साईन थिटा अपोजिट साईड आपण हायपोटेनस, कारण इथे हायपोटेनस हा होईल, बरोबर आहे. हा 90चा अँगल होईल, म्हणजे हा हायपोटेनस. अपोजिट साईड आपण हायपोटेनस, यावरून आपल्याला साईन थिटाची व्हॅल्यू काढता येईल. इथे साईन थिटा काय होईल अपोजिट साईड म्हणजे 11 आणि आपण हायपोटेनस 22, म्हणजे 1/2 होईल. 11ने डिवाईड केलं तर 1/2. साईन थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे. असा कोणता अँगल आहे की त्या अँगलची साईन व्हॅल्यू हाफ आहे, म्हणजे 30 डिग्री, बरोबर आहे. थिटा किती मिळेल 30 डिग्री, कारण साईन 30ची व्हॅल्यू हाफ आहे. पहा याप्रमाणे सॉल्व करू. फक्त प्रथम हा आपल्याला रेक्टँगल दाखवायचा आहे, ही साईड याला इक्वल दाखवायची, म्हणजे एवढी लेंथ मिळेल. या टोटल लेंथमधून एवढी मायनस केली तर एवढी लेंथ मिळेल, बरोबर आहे. त्यावरून आपण थिटा फाइंड आउट करू. सोल्युशन. ए बी आणि सी डी आपण पोल घेतलेले आहेत, बरोबर आहे. लेट ए बी अँड सी डी, त्या पोलची हाईट आहे ती. लेट ए बी अँड सी डी बी दी हाईट्स ऑफ पोल्स. ए डी वायरची लेंथ आहे, बरोबर आहे. त्या 2 पोलला एका वायरने फिक्स केलेला आहे, बांधलेला आहे. तर त्या वायरची लेंथ किती आहे 22 मीटर. ती स्ट्रेट आहे. लेट
be the length of wire. हॉरिझॉन्टल बरोबर अँगल पाहिजे आपल्याला, म्हणजे ए पॉईंटमधून आपण काय केलेलं आहे, ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ड्रॉ ए परपेंडिक्युलर, सॉरी हा सी पॉईंट आहे, परपेंडिक्युलर सी डी. आता फ्रॉम फिगर हा 90चा अँगल आहे, हा 90चा अँगल आहे, हा पण 90 आहे, म्हणजे हा रेक्टँगल होईल. बरोबर आहे. फ्रॉम फिगर क्वाड्रिलॅटरल ए बी डी ई, एवढा क्वाड्रिलॅटरल ए बी डी ई इज अ रेक्टँगल. रेक्टँगल असल्यामुळे ही जी लेंथ आहे ए बी, त्याची अपोजिट साईड ई डी, या दोन साईड इक्वल असतील, ए बी आणि ई डी. देअरफॉर ए बी इक्वल टू ई डी. बरोबर आहे. ए बीची लेंथ 7 आहे, म्हणजे ही पण लेंथ 7 असेल, ई डीची पण. बरोबर आहे. 7 मीटर. इथे काय लिहिणार आपण, अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल. म्हणजे आपल्याला ई डीची लेंथ 7 मिळाली, एवढी लेंथ 7 आहे, 7 मीटर. टोटल सी डीची लेंथ 18 दिलेली आहे, एवढी लेंथ 7 आहे, म्हणजे ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करता येईल. बरोबर आहे. नाऊ सी ई किंवा ई सी ही लेंथ म्हणजे काय असेल, या लेंथमधून ही लेंथ मायनस करू. कोणती लेंथ, सी डी मायनस ई डी, असं लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. दोघांच्या ॲडिशनमध्ये एवढी लेंथ होईल, परंतु एवढीच लेंथ पाहिजे, म्हणून आपण काय केलेलं आहे, या टोटल लेंथमधून एवढी लेंथ मायनस केलेली आहे. कारण हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, सी डॅश ई डॅश डी, त्यामुळे असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. सी डीची 18 आणि ही आहे 7, म्हणजे सीची लेंथ आपल्याला 18 मायनस 7 म्हणजे 11 मीटर सीची लेंथ मिळेल. बरोबर आहे. सी इक्वल टू 11 मीटर. ही लेंथ मिळत आहे 11 मीटर. ही लेंथ फाइंड आउट झाली. आता या ट्रायंगलचा विचार करू. आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे, त्यासाठी या ट्रायंगलचा विचार करू. इन ट्रायंगल ए ई सी, मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच प्रॉब्लेम आहे. ए ई सी या ट्रायंगलमध्ये साइन थीटा म्हणजे काय होईल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. कारण इथे हायपोटेनस हा आहे आणि त्याची लेंथ आपल्याला माहिती आहे, म्हणून साईनचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. सी अपॉन अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, येथे ए सी होईल. बरोबर आहे. देअरफॉर साइन थीटा, सीची लेंथ आता आपण फाइंड आउट केली 11 मीटर आणि ए सीची लेंथ आपल्याला 22 दिलेली आहे. 11 अपॉन 22 म्हणजे काय होईल, 11ने डिवाइड करू तर हे 1/2 होतील. देअरफॉर साइन थीटा इक्वल टू 1/2. म्हणजे असा कोणता अँगल आहे की त्याची साइन व्हॅल्यू हाफ आहे. साइन 30ची व्हॅल्यू हाफ आहे. बरोबर आहे. साइन 30ची व्हॅल्यू हाफ आहे, म्हणजे आपण थीटाची व्हॅल्यू किती लिहू शकतो, 30. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 30 डिग्री असला पाहिजे, कारण साइन 30 म्हणजे हाफ. याप्रमाणे थीटा फाइंड आउट झालेला आहे. तो अँगल आहे 30 डिग्री. हा अँगल मिळेल 30 डिग्री. द अँगल मेड बाय वायर विथ horizontal is 30 degree. Next, question number 5. A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree. एक स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. जोराचा वारा सुटलेला आहे
आणि एक ट्री आहे. सपोज याप्रमाणे एक ट्री आहे, एक झाड आहे. सपोज हे ट्री आहे आणि जोराचा वारा सुटलेला आहे. वाऱ्यानं काय झालेलं आहे, ते झाड तुटलेलं आहे. सपोज या पॉईंटपासून तुटलेलं आहे. हा पॉईंट सी घेऊ आपण. हे जे ट्री आहे, या ट्रीची हाईट आपण ए बी घेऊ. सपोज ए बी हाईट आहे ट्रीची आणि सी पॉईंटपासून तुटलेलं आहे. म्हणजे वारा आल्यामुळे हे झाड तुटून असं जमिनीवर पडलेलं आहे. म्हणजे एवढा पार्ट असा जमिनीवर असा पडलेला आहे. पहा, हा जो पार्ट आहे वाऱ्यामुळे असा पडलेला आहे. म्हणजे एवढा जो पार्ट आहे ए सी, तेवढीच लेंथ ही होईल. सपोज हा पॉईंट आपण डी घेऊ. म्हणजे ए सी आणि सी डी इक्वल असतील, कारण एवढा जो तुटलेला पार्ट आहे तोच या डायरेक्शनमध्ये पडलेला आहे. तर येथे अँगल होत आहे 60 डिग्री. येथे अँगल 60 डिग्रीचा आपल्याला होत आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि बी आणि डी म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, 20 मीटर. कारण या ट्रीच्या बॉटमपासून हा पार्ट 20 मीटर दूर आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द हाईट ऑफ ट्री. तर या ट्रीची हाईट किती असेल, म्हणजे ए बीची लेंथ किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बरोबर आहे. ए बीची लेंथ किती असेल. पहा सोल्युशन. ए बी ही ट्रीची हाईट घेऊ आपण. लेट ए बी बी दी हाईट ऑफ ट्री. पहा सपोज दी ट्री. पहा इथे वेगळं सेंटेन्स लिहायचं आपल्याला. सपोज द ट्री ब्रोक at point C and suppose the tree broke at point C. या पॉईंटमधून ब्रोक झालेला आहे आणि हा एवढा पार्ट असा या डायरेक्शनमध्ये असा खाली इकडे पडलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे ए सी तोच सी डी झालेला आहे. परंतु ए पॉईंट स्ट्रेट झाड असताना आहे आणि डी पॉईंट नंतर क्रिएट झालेला आहे. बरोबर आहे. अँड इट्स टॉप या ट्रीचा टॉप टचेस दी ग्राउंड. हा टॉप ग्राउंडला टच होईल या पॉईंटमध्ये ॲट पॉईंट डी. म्हणजे ए आणि डी पॉईंट एकच आहेत, म्हणजे या लेंथ इक्वल आहेत. बरोबर आहे. आता हे कॅन्सल केलं तरी तुमच्या लक्षात येईल. याप्रमाणे आपण फक्त सेगमेंट दाखवू, ट्री दाखवायची गरज नाही. हा अँगल येथे होत आहे 60 डिग्री. म्हणजे ए सी आणि सी डी हे इक्वल सेगमेंट होतील. बरोबर आहे. आपल्याला ही लेंथ फाइंड आउट करायची. ए बीची लेंथ किती असेल एवढी लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. येथे अँगल ऑफ इलिव्हेशन किती होईल, 60 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन इक्वल टू अँगल कोणता, सी डी बी. अँगल सी डी बी इक्वल टू 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे. बरोबर आहे. हा येथे 90 डिग्री अँगल असेल. आता इन ट्रायंगल हा विचारात घेऊ आपण. सी बी डी या ट्रायंगलमध्ये आपल्याला ही साईड फाइंड आउट करता येईल. कशामुळे, हा अँगल माहिती आहे 60 डिग्री. ॲडजस्टंट साईड माहिती आहे. टॅनचा फॉर्म्युला अप्लाय केला तर अपोजिट साईड मिळेल आपल्याला, म्हणजे बी सीची लेंथ मिळेल. बरोबर आहे. टॅन 60 म्हणजे
अपोजिट साईड बी सी किंवा सी बी अपॉन बी डी, बरोबर आहे. tan 60 म्हणजे √3, म्हणजे सी बी अपॉन बी डी हा रेशो आपल्याला √3 मिळत आहे. सी बीची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि बी डीची लेंथ 20 आहे, बरोबर आहे. देअरफॉर बी सी किंवा सी बी ही लेंथ काय मिळेल 20 × √3, बरोबर आहे. हे 20 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील. एवढे मीटर पहा. बी सीची लेंथ मिळाली आपल्याला, ही आहे 20 √3, एवढी लेंथ मिळाली. आता या ट्रायंगलचा विचार केला तर आपल्याला ही साईड काढता येईल. ही साईड काढली म्हणजेच काय एवढी लेंथ मिळेल, कारण ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे. इथेच लिहू आपण, दॅट इज ए सी आणि सी डी इक्वल आहेत. ए सी इक्वल टू सी डी. नाऊ साईन 60. आता अपोजिट साईड माहिती आहे या अँगलची, म्हणून साईनचा फॉर्म्युला अप्लाय करू. साईन 60 म्हणजे अपोजिट साईड सी बी अपॉन हायपोटेनस सी डी. आता इथे आपल्याला हायपोटेनस माहिती होईल. साईनचा फॉर्म्युला का अप्लाय केला, कारण अपोजिट साईड माहिती झालेली आहे. आता हायपोटेनस आपल्याला काढायचं आहे, म्हणजे सी डीची लेंथ मिळेल आपल्याला साईन 60. साईन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3/2, बरोबर आहे. सी बी ही व्हॅल्यू आताच काढली 20 √3 आणि सी डीची लेंथ आपल्याला मिळेल आता, म्हणजे हायपोटेनस मिळेल, बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. सी डी इंटू √3 होतील. सी डी इंटू √3 इक्वल टू हे 20 हे √3 आणि इंटू 2. हा मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. देअरफॉर सी डी इक्वल टू हे 20 √3 इंटू 2 आणि अपॉन हे √3. हे √3 डिव्हिजनमध्ये येतील. इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 20 बरोबर, हे कॅन्सल होतील. √3 कॅन्सल, म्हणजे 20 × 2 राहील, बरोबर आहे, म्हणजे 40. देअरफॉर सी डी इक्वल टू 40 मीटर. सी डीची लेंथ मिळाली, ही आहे 40 मीटर. आता सी डी म्हणजेच काय ए सी, बरोबर आहे. सी डी म्हणजेच ए सी, म्हणजे ही लेंथ मिळाली 40 मीटर. पुढे लिहितो, आता स्पेस नाही आहे. नाऊ सी डी इक्वल टू ए सी इक्वल टू 40 मीटर. देअरफॉर सी डीची लेंथ आहे, म्हणजे ए सीची लेंथ आपल्याला 40 मिळाली, बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल लेंथ ए बीची लेंथ. नाऊ ए बीची लेंथ म्हणजे काय असेल, ए सी प्लस सी बी. ए सी प्लस सी बी. ए सीची लेंथ आत्ता फाइंड आउट केली आपण 40 आणि प्लस सी बीची लेंथ. सी बीची लेंथ 20, सी बीची लेंथ आहे 20 √3, बरोबर आहे. देअरफॉर ए बी. इथे आपल्याला √3ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, त्यामुळे काढायची गरज नाही, असं राहू दिलं तरी चालेल. किंवा √3ची व्हॅल्यू 1.73 पुट करून कॅल्क्युलेशन करता येईल. ए बीची लेंथ मिळाली. ए बीची लेंथ म्हणजे त्या ट्रीची हाईट आहे, बरोबर आहे. फाइंड द हाईट ऑफ ट्री. देअरफॉर हाईट ऑफ ट्री, पुढे सेंटेन्स लिहा. हाईट ऑफ ट्री इज 40 + 20 √3 मीटर. क्वेश्चन नंबर 5 याप्रमाणे सॉल्व करायचा आहे. फक्त इथे हे लक्षात यायला पाहिजे, ही जी लेंथ आहे तीच ही लेंथ आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबव द ग्राउंड. काइट म्हणजे काय, पतंग. एक पतंग उडत आहे हाईट ऑफ 60 मीटर अबव द ग्राउंड, म्हणजे ग्राउंडपासून, सपोज हे ग्राउंड आहे, ग्राउंडपासून हाईट ऑफ 60 मीटर. 60 मीटर येथे एक काईट आहे. काईट म्हणजे पतंग. सपोज हा काईट आहे 60 मीटर अबव द ग्राउंड.
या ग्राउंडपासून हाईट किती आहे या काईटची आहे 60 मीटर. द स्ट्रिंग अटॅच्ड टू द काईट इज टाईड ॲट द ग्राउंड. पहा, इट मेक्स ॲन अँगल ऑफ 60 डिग्री. काईटला जी दोरी असते, दोरा, तो इथे या ग्राउंडबरोबर 60 डिग्रीचा अँगल करत आहे. म्हणजे तो दोरा कसा एकदम असा स्ट्रेट आहे. इथे आपल्याला दिलेला आहे ॲझ्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. हा दोरा सपोज हा स्ट्रेट आहे असा 60 डिग्री अँगल करणारा. पहा, जमिनीपासून तो काईट 60 मीटर दूर आहे आणि हा दोरा 60 डिग्री अँगल करत आहे. फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर ह्या स्ट्रिंगची लेंथ काय आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. सपोज AB ही काईटची हाईट आहे, A पॉईंटवर काईट आहे, बरोबर आहे, आणि C पॉईंटवर अँगल होत आहे 60 डिग्रीचा. व आपल्याला एवढी लेंथ किती आहेत म्हणजे हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. येथे 90 डिग्रीचा अँगल होईल, राईट अँगल ट्रायंगल तयार होईल, बरोबर आहे. हा आता काईट आपण कॅन्सल करू. A पॉईंटवर काईट आहे म्हणून समजून घ्या तुम्ही. सोल्युशन कसं लिहिणार आपण? लेट AB बी दी हाईट ऑफ काईट. AB ही काईटची हाईट आहे, बरोबर आहे. A पॉईंट म्हणजे काय? काईटची पोझिशन आहे. A बी दी पोझिशन ऑफ काईट म्हणजे A पॉईंटवर काईट आहे. A बी दी पोझिशन ऑफ काईट. BC बी दी ग्राउंड लेवल. आणि AC काय? लेंथ ऑफ स्ट्रिंग. AC बी दी लेंथ ऑफ स्ट्रिंग. इथे अँगल होत आहे 60 डिग्री म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन आहे, बरोबर आहे. या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरच्या दिशेने अँगल आहे म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन. येथे हेअर अँगल ACB इक्वल टू 60 डिग्री आपल्याला दिलेला आहे आणि ABची लेंथ 60 मीटर आहे. इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. साईन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू म्हणजे अपोजिट साईड आपण हायपोटेनस, बरोबर आहे. इन ट्रायंगल ABC साईन थिटा साईन 60 डिग्री म्हणजे काय होईल? अपोजिट साईड AB अपॉन हायपोटेनस AC. कारण ही व्हॅल्यू आपल्याला साईन 60ची व्हॅल्यू माहिती आहे. 1/2 इक्वल टू ABची लेंथ 60, ACची लेंथ म्हणजे हायपोटेनस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. AC इंटू √3 होतील इक्वल टू 60 इंटू 2 होईल. 60 इंटू 2, बरोबर आहे. देअरफॉर AC इक्वल टू हे 60 इंटू 2 ॲज इट इज, परंतु हे √3 डिव्हिजनमध्ये येतील. आपला ACची व्हॅल्यू पाहिजे त्यामुळे √3 आपण डिव्हिजनमध्ये पास केले इकडे. आता रूटची टर्म म्हणजे रूटचा नंबर डिव्हिजनमध्ये छेदामध्ये नसला पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो? त्या टर्मने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करतो. देअरफॉर AC इक्वल टू 60 इंटू 2 120 होतील आणि आपण √3 इकडे पण √3ने मल्टिप्लाय करू आणि इकडे पण √3ने मल्टिप्लाय करू. कारण दोन टर्म सारखे आलेले आहेत, स्क्वेअर रूटमध्ये आहेत म्हणजे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. फक्त व्हॅल्यू काय मिळेल? 3 मिळेल. आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. √3 इंटू √3 म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 3 येते आणि हे वरचे √3 ॲज इट इज राहतील, बरोबर आहे. 3ने आता डिवाईड करू शकतो आपण, हे 40 होतील. 3ने 120 डिवाईड केले 40 होतील म्हणजे 40 इंटू √3, बरोबर आहे. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला √3ची व्हॅल्यू दिलेली आहे. √3 इक्वल टू 1.73. आता √3 ऐवजी ती व्हॅल्यू पुट करू आपण. √3 म्हणजे 1.73. हा मल्टिप्लिकेशन करू. 1.73 इंटू 40
0 ॲज इट इज 4ने मल्टिप्लाय करू, $69.20 इक्वल टू 69.20 हे मीटरमध्ये. देअरफॉर AC ही लेंथ आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे, म्हणजे येणारी ही पण लेंथ मीटरमध्ये असणार आहे. 0.2 लिहिलं तरी चालेल, 0.20 लिहिलं तरी चालेल. ACची लेंथ ही मिळेल. AC म्हणजे काय आहे, या पतंगाची दोरी आहे, बरोबर आहे. लेंथ ऑफ स्ट्रिंग, देअरफॉर लेंथ ऑफ स्ट्रिंग इज 69.20 मीटर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.